कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे। आपण पाहतो आहोत रायगड जिल्ह्यातील हा परिसर संपूर्णतः जलमय झालेला दिसतो आहे। महाड, रोहा, नागोठणे, पाली हा परिसर संपूर्णतः जलमय झालेला आहे। जनजीवन विस्कळीत झालं आहे। त्याचप्रमाणे पुणेकडून कोकणात येणारा रस्ता बंद झाला आहे। ताम्हाणी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे आज सकाळपासून या ठिकाणचा रस्ता बंद झाला असतानाच पुण्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे। लवासा भागामधील 2 बंगले हे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत। मुंबईमध्येही ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे। कोल्हापूर, सांगली परिसरात धुवाधार वृष्टीमुळे नद्यांनी आपली धोका पातळी ओलांडली आहे। प्रचंड प्रमाणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत नागोठणे, महाड, रोहा, पाली परिसरातील ही जलमय झाल्याची दृश्य आहेत। कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र पावसानं थिजून गेला आहे। जनजीवन विस्कळीत झालं आहे। अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त नागरिकांनी बाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत। विशेष प्रतिनिधीसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।